राजकीय बातम्या पाहूयात। मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनीच मराठा समाजाची माती केल्याचं खोत म्हटलेत। तर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। जे काही मराठा समाजासाठी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं होतं। या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही। पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मराठ्यांचे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये मिरवले, पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची त्यांनी मातीच केली। 2दा मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ऐतिहासिक काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारनं केलं। मराठा नेते मनोज जरांगे पाटील उद्या बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे निर्णय घेणार आहेत। दरम्यान मराठा समाजावर अन्याय कराल तर पाडापाडी करूच असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलाय। मुदत वाढवून द्या, जीवघेणा खेळ खेळू नका, सगळा समाज एकत्र येऊन निर्णय घेईल असंही मनोज जरांगे म्हटलंय। 29 ऑगस्टचा विषय ते खूप लांब आहे। सगळ्या राज्यातला समाज एकत्र येऊन त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार असलं जाणून बुजून चारही बाजूने मराठ्यांनाच फक्त घेरायचं, त्यांचं हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही। मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे, हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला नाविलाज आहे। 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार। आता तुम्ही एसीबीसीची व्हॅलिडिटीसाठी 6 महिन्याची मुदत वाढ दिली, मग कुणबी प्रमाणपत्र निघायला वेळ लागतोय, ती व्हॅलिडिटी 6 महिन्याची का वाढवत नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला कोणीकडून तरी विनाकारण मराठाचे पोरं आणि मराठा समाज अडचणीत आणायचं असलं जीवघेणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका। मी सरकारला विनंती करून सांगतो, असले जीवघेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका, नसता तुम्हाला खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेत सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अजित पवारांनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले। सत्तेत सहभागी होताना अमित शहांसोबत अनेक बैठका घेतल्याची माहिती देखील यावेळी अजित पवारांनी दिली आहे। मास्क आणि टोपी घालून दिल्लीत बैठकीसाठी यायचो असंही अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे। यांना सुद्धा यापुढे रंगमंचावर त्यांच्या नाटकात सहभागी करून घेतला पाहिजे, कारण इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात, इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात, इतक्या उत्तम पद्धतीनं फिरत्या रंगमंचावर काम करतात राजकारणातल्या। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून फिरणार, हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जात होते। पुण्यातील शरद पवारांच्या कार्यक्रमात आज अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे उपस्थित होते। शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे पवारांसोबत व्यासपीठावर पाहायला मिळाले। सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा कार्यक्रम हडपसर मतदारसंघातील असल्यानं स्थानिक आमदार म्हणून चेतन तुपे निमंत्रित होते। दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर चेतन तुपे शरद पवारांची वाट बघत होते आणि भेटण्यासाठी मात्र शरद पवार न बघता पुढे निघून गेले। कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता, हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता। त्याचे ज्या पुरस्कार्थी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत। त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, त्यामुळे एखाद्या
जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे.